वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता वाजले रात्रीचे 8:15 आणि आत्ता मी एवढ्या रात्री डीमार्टला जाते. काय करू, घरातले कामं आणि मिस्टरांना पण थोडाफार लेट झाला. आणि मी पण गेलेली होती पार्लरमध्ये एब्रो करायला आणि नेत्रा मॅडमने पण एब्रो केले. पा होय दाखव तुझा फेस जरा. हे बघा. आणि हिने नाही केल्या. तर चला आता घरातले कामं आवरून जाते डीमार्टला, कारण कालच माझं घर आवरून झालं आहे आणि त्याचा ब्लॉग आता पाठवायचा आहे 10 वाजता. तर मी बोलली चला जाऊन येते डीमार्टला. मिस्टर आले की काम कंप्लीट करून घेते. तर आज फायनली घरातला सामान संपलाच आहे, तो भरून येते. तर चला आज डीमार्टचा ब्लॉग दाखवते. तर या दोघे हाय घरी, आम्ही येऊ 9:30 वाजेपर्यंत. किती मोठा झाला तुझा फेवरेट कांदा पोहे कुठे आहे? सामान आम्ही भरलंय. दोन पुढे मखाना घेऊया का? मखाना संपला नाही पण आपला. मी हा पण एक साबण घेते बघा. एक चंदनचा साबण मस्त वाटतं. एवढा मोठा ठेवलाय. आता खूप छान चेंज केलाय बघा. इथे एक सेक्शन, इथे सेक्शन मोठासा मोठा केलाय त्यांनी. डीमार्ट खूप सुंदर भारी. हा छान वाटतो का? हा मला झाली आहे शॉपिंग. एवढी शॉपिंग केली आम्ही. एवढा कसं घेऊन जाणार मिस्टर आपण? इथे इडलीचं पीठ भेटतं पण बंद झालंय. ते खूप सुंदर आहे. इथे बोलली इडलीचं पीठ भेटतं पण बंद झालंय. चला. मी कालचा ब्लॉग आहे ना, मी डीमार्टमधून आले, तुम्ही एंड नाही केला कारण खूप लेट झालं. आणि मग लेट सुरात मला भूक लागलेली होती. मग ते जेवण गरम करा आणि मग नंतर जेवून घेतलं आणि मग 12 वाजले. तर मी राहून दे, आता मी उद्याच ब्लॉग चालू करेन. तर डीमार्टला गेलेली होती. डीमार्टला लेट गेली आणि लेट झालं येण्यासाठी. आणि त्याच्यात भरपूर सामान होतं आणि मग एवढं सर्व मी तुम्हाला कसं दाखवू ना. आणि 12 वाजलेले होते. मग परत मिस्टर ना कटकट करत बसतात, आता राहून दे, कशाला आहे ते. मग मी राहून दे. आणि मला पण जोरात भूक लागलेली, त्यांना पण भूक लागलेली होती. मग आम्ही जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भांडी आवरून मग झोपून गेली. मी उद्याच करते ब्लॉग. काल डीमार्टमधून भरपूर सामान घेऊन आले घरातला. मेन गोष्ट 2 महिन्याचं सामान एकदमच भरून घेतलं. आणि गणपती बाप्पा येतात आहे तर थोडं जास्तीच भरलं मी सामान. तर एकूण बिल तर 8,000च्या बरोबर चाललाय लेवलला. आणि ठीक आहे, चालतं. ह्याच्यामध्ये काय नाही. 2 महिन्याचं सामान म्हटलं तर चौघांसाठी आणि पाहुणे येणार आहे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा सामान पण भरून घेतलं मी. त्यासाठी एवढा बिल झाला आहे. सुरुवात करते मी. आणि हे बघा असा पसरून ठेवलं आहे सामान. आता सर्व मला ना डब्यामध्ये भरायचं आहे. तर मी आधी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे ते. ही आहे तुरीची डाळ. तर मी 1 किलो भरते पण ह्या महिन्यामध्ये मी आता 2 किलो भरले. आणि ही मुगाची डाळ आहे, ती पण मी 1 किलो भरले. ही तुरट डाळ आहे, इडली डोस्यासाठी लागते ती 1 किलो भरले. आणि ही आपली मसूर डाळ आहे, ती पण मी 1 किलो भरले. हे एकूण 4 किलो साखर आहे. पोहे मी ह्यावेळी मोठा पॅकेट घेतला आहे. तो किती केजीचा आहे एवढं लवकर वेळ नाही एवढं दाखवायला तुम्हाला. हे सोयाबीनचा पॅकेट घेतला आहे. हे 3 किलो साखर आहे ना, ते एवढे सर्व सामानवर थोडे पैसे कमीमध्ये भेटतं.
हे रवा घेतला आहे, चण्याचं पीठ, हे सर्व कडधान्य आहे. ते तुम्हाला नाही सांगत बसत मी, खूप मोठा व्हिडिओ होईल मग. साबुदाणे सुट्टीमध्ये घेतले 1 किलो. आणि हा मिठाचा पॅकेट, हे राई जिरा, हे पास्ता, पॉपकॉर्न, हे नळ्या घेतल्या मी सुट्टे. मॅगी, परत इथे एरियल लिक्विड घेतले मी. आणि हे पावडर, एरियल पावडर, याचं सेक्शन सर्व साबणा. आणि PS मध्ये ना आता बघा अशा कलरमध्ये आले PS साबण. तर मी हे घेऊन आले, मला आवडलं, म्हणजे चला घेऊया. तसाचा बॉक्स आहे, नाही तर मी नॉर्मल PS हा घ्यायची. हे बघा हा घ्यायची. तर मी चला आता हा नवीन काहीतरी म्हणून असं घेतलं एक पॅकेट. आणि हे सर्व लॉयझल, हार्पिक, कम्फर्ट हे सर्व घेतले, आवडलं त्यामुळे हे घेतलं मी. खूप सुंदर वाटतं मला हे. खाली असंच रांगोळी टॅप ठेवण्यासाठी भारी आहे ना. बघ आम्हाला कितीला पडला, 299 रुपयाचे. चला हा एक घेतला, परत हा एक घेतला बाहेर दरवाजाच्या बाहेर. आणि ही एक बाटली घेतली. असं DMartमधून मी सामान घेतलं आहे. आता हा मला ठेवायचं मलाच आहे आणि मीच ठेवणार आहे. आता साबण काय करते मी ह्या बाल्टीमध्ये भरते. थोडा छोटासा गॅप आहे, त्याच्यामध्ये बरोबर मग साबणाची वडी, हार्पिक, लॉयझल, परत एक विम बार लिक्विड असं आरामात बसतं. मग हे बरं पडतं संपलं तरी घ्यायला. त्यासाठी मी अशी आयडिया केली. हे सर्व आता डब्यात बघ. ही ना तुरीची डाळ आहे, त्याच्यामध्ये ना मी मुगाची डाळ टाकते. बघा 1 किलो आणलेला होता पॅकेट, तर अर्धी मुगाची डाळ मी ठेवून दिली आहे. कशात ठेवली हे बघा, ह्याच्यामध्ये ठेवली ती अर्धी. आणि अर्धी आता या तुरीच्या डाळीमध्ये टाकते. हे बघा सर्व कडधान्य भरले मी ह्याच्यामध्ये. हे पण कडधान्यच आहे. कडधान्य भरले डब्यामध्ये आणि आता मी ते फ्रीजमध्ये ठेवते. कारण फ्रीजमध्ये 2-3 महिने बघायला नको, त्याला किडे लागत नाही, काही नाही. यासाठी मी एवढा मोठा फ्रीज घेतला आहे. आणि कडधान्य ठेवण्यासाठी. आता श्रावण आमचा काय 12 दिवसाचे गणपती जाणार ना, तेव्हा आम्ही मच्छी खाणार, तोपर्यंत आम्ही मच्छी खाणार नाही. म्हणून हे 2 महिन्याचे एकदमच एवढे भरून ठेवले. नाही तर कोणाला वाटले की केवढे कडधान्य खाते करून, तर नाही, आम्ही कमीच खातो. आम्ही जास्ती म्हटलं तर मावरा खातो. पण आता श्रावण चालू आहे म्हणून आमचा कडक श्रावण असतो. गणपती बाप्पा गेले अनंत चतुर्थीनंतरच आम्ही खाणार मच्छी. त्यासाठी आता पोरींचा डबा पण आहे म्हणून थोडंफार मूग मटकी मी जास्ती भरून ठेवते. बाकी वाटाणे चणे तर नेमकेच असतात आम्हाला. तर सर्वात पहिला फ्रीज खाली झालं आहे बघा, दाखवते मी तुम्हाला. आधी हे काय नॉर्मल छोटे छोटे डबे, हा दुधाचा पातेला आहे.
बाकी इथे पण काही नाही, छोटे छोटे डबेच आहे. तर असा तुम्हाला आता फ्रीज दिसतोय ना, तर पुरा पॅक दिसेल भरलेला. तर चला आता ह्याच्यामध्ये ठेवून देते. हे करताना फ्रीजमध्ये ठेवून दिले. तर पाठीमागे आहे ना सर्वात लास्टला तिथे मोठे डबे आणि त्याच्यानंतर हे छोटे डबे आणि मग हे असे मीडियममध्ये डबे ठेवले, असे लाईनीत डबे ठेवले. ह्याच्या खाली पण तसेच ठेवले. पाठीमागे मोठी आहे आणि ह्याच्यानंतर हे एवढे मीडियममध्ये आणि मग हे छोटे. हे दोन कप्पे मिनी केले आहे ना, ते खास करून कडधान्यासाठीच आहे. ते दोन्हीचे कडधान्य आणि रवा आणि चण्याचं पीठ हे मी फ्रीजमध्ये ठेवते. तुरीची डाळ, मसूरची डाळ, मुगाची डाळ ह्या सर्व डाळी आहे ना माझ्या बाहेर असतात. आणि हा पोहे पण मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण ना त्याला किडे लागायला नाही पाहिजे. कारण फ्रीजमध्ये अशा गोष्टी ठेवल्या ना त्याला कीड लागत नाही, माझं असं म्हणणं आहे. बाकी मला माहीत नाही, पण तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही कडधान्य तर तुम्ही बाहेर ठेवत असेल ना तर ते फ्रीजमध्येच ठेवा. फ्रीजमध्ये 1 महिना ठेवून बघा, कडधान्याला किडे कधीच लागत नाही, रव्याला सुद्धा लागत नाही. म्हणून ह्या गोष्टी, ह्या सर्व वस्तू असतात ना त्या आपण फ्रीजमध्येच ठेवायच्या असतात. तर आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते, कारण माझ्या डोकं भरपूर दुखतंय. घेते सर्वात पहिला, ले डोकं दुखतंय माझं, ले म्हणजे ले दुखतंय. परत आजारी नाही पडायला पाहिजे, त्यासाठी गोळ्या घेते. उद्या बरं वाटतं काय, घरात कामं पण भरपूर आहे. आणि चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला. बाय बाय.